तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपसह महायुतीवर हल्लाबोल केलाय। कोकणात शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व असून भाजपला अपेक्षित वाढ करता आली नाही, शिवसेना मजबूत होऊ नये म्हणून राष्ट्रवादीला उमेदवारी दिली असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय। शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला बळ देतंय अशी दावाही असा भास्कर जाधवांनी केलाय। या स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर तुम्ही एकंदरीत मतदानांचा आढावा घेतला तर इथं शिवसेनेचं निर्व्याध वर्चस्व आहे आणि हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे। कारण भाजपा नाना तऱ्हेचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे। अनेक नावानं मोठमोठी असलेली माणसं त्यांनी घेतली, अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले, परंतु कोकणामध्ये शिवसेनेकडे लोकांचा ओढा जास्त आहे, भाजपाकडे नाही। हे भाजपाच्या नेतृत्वाच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून इथं आणखीन शिवसेना बळकट होण्याच्या ऐवजी इथं थोडी राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, पण शिवसेनेचं खच्चीकरण कसं करता येईल याकरता म्हणून ही राष्ट्रवादीला जागा देण्यात आलेली आहे। संख्याबळाच्या दृष्टीने ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती।